मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर किनारा, कोस्टल कोकणचा 5वा दिवस. गणपतीपुळ्यात दर्शन घेतलं आणि मंदिरात. कधीचा फोटो आहे तुझा? 8वीत असताना इथे आलो होतो. मग भावाने तोच मोमेंट रिक्रिएट केला. छान दिसतंय दोघे. आयुष्य अवघड बनवायची मानवाला इतकी सवय झाली आहे की वाळवंटातला उंट मानवानं समुद्रावर आणलाय. तसा आत लोकडे मस्त काढलाय. व्हायरल रील्स वरचं जे गंजलेलं जहाज दिसायचं, समुद्राच्या किनारी एक जहाज असायचं बघा रील्स मध्ये, मिर्या बंदरावरचं. कधी आलो होतो ते दादा इकडं 2020 मध्ये. सो आता त्या जहाजाचं स्क्रॅप मध्ये रूपांतर केलंय गव्हर्नमेंटने. रत्नागिरी शहरातल्या बायोलॉजिकल म्युझियम मध्ये आलोय. हा ब्लू व्हेलचा सांगाडा पाहून समजतंय देवमासा किती मोठा असेल. शार्क माशाच्या दातापासून बनवलेलं. कारण मी यांची सहल आली होती इथं. शाळेचे दिवस आठवले मला. यांचा निरोप घेऊन आम्ही आलो रत्नदुर्ग किल्ल्यावर. माझ्या पहिल्या सोलो ट्रिपला मी इथं आलो होतो चालत चालत. मग पुढे आलो आम्ही थिबा पॅलेसला. खरं तर हे एक म्युझियम आहे. आज मी माझ्या आवडत्या बीचवर जाणार आहे. बाकी मग पावसला दर्शन घेतलं आणि आलो आजच्या दिवसातल्या दुसऱ्या किल्ल्यावर म्हणजे पूर्णगडावर. महाराष्ट्रात खूप कमी सूर्य मंदिर आहेत. रत्नागिरीला आलात तर नक्की या मंदिराला एकदा तरी भेट द्या. मंदिराचं नाव आहे कनकादित्य सूर्य मंदिर. सोलकडी पिऊन फायनली मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर किनारा, कशेळीचा देवघळी बीच. ॲडव्हेंचर. अरे मी आहे ना. श्रीनिवास येतो का वर? नाही. बराच पाहण्यासारखा किल्ला आहे विजयदुर्ग. बरंच मजबूत बांधकाम राहिलंय. चलो बाय.